नमस्कार, मी अंकिता शहासने आर्टक्विलमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या भागात आपण आत्मविश्वासाने अचूक चित्र रेखाटन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून उत्तम, प्रमाणबद्ध अचूक चित्ररचना साकारू शकतो. याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण एका स्थिर चित्राच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. उत्तम चित्र रेखाटण्यासाठी जर आपण प्रमाणबद्धता, अंतर, कोन, लांबी, आच्छादित आकार, ओव्हरलॅपिंग आणि यथार्थ दर्शन म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह यात प्रावीण्य मिळवलं तर चित्र अगदी वास्तववादी घडू लागतील. आता हे मूलभूत तत्त्व आपण आणखी खोल समजून घेऊया. पहिलं यथार्थ दर्शन म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह. यात आपण जी चित्र मांडणी आहे त्यात आपण निरीक्षण करून हे समजून घेऊया की स्थिर चित्र मांडणी आपल्या नजरेच्या समांतर रेषेत आहे की नजरेच्या खालील भागात किंवा वरील भागात आहे. यात चित्र मांडणीतल्या कोणत्या वस्तू जवळ भासतात व कोणत्या दूर भासतात. आता वरील उदाहरणात फळं आणि एक जग आहे. यात पेर हे नजरेसमोरील क्षितिज रेषेच्या खाली म्हणजेच नजरेच्या थोडं खालील भागात आहे. जग हे नजरेला समांतर आहे व त्या जगवर ठेवलेली द्राक्ष ही क्षितिज रेषेच्या वरील भागात आहेत. पेर हे जगच्या पुढे ठेवण्यात आलेला आहे. आपण या स्थिर चित्रात मांडणीतला पर्स्पेक्टिव्ह समजलो. आता या स्थिर चित्रात प्रमाणबद्धतेचं महत्त्व समजून घेऊया. आपण स्क्रीनवर जे चित्र पाहतोय त्यात सर्वात मोठा आकार हा जगचा आहे. पेरचा आकार तुलनेने लहान आहे व द्राक्षाचा आकार हा सर्वात लहान आहे. या आकारमानानुसार जर आपण चित्र रेखाटले तर अगदी अचूक घडते. या उदाहरणात आपण जगचा आकार कागदावर निश्चित करून त्या तुलनेत पेरचा आकार किती असावा व या सगळ्याच्या तुलनेत जी द्राक्ष आहेत त्याचा आकार निश्चित करणार आहोत. आता चित्रामध्ये अंतर ओळखण्याचं काय महत्त्व आहे ते समजूया. आपण मगाशी आकारमानाची तुलना करून प्रमाणबद्धता समजलो. यानंतर अंतर लक्षात घेऊया. आता या स्थिर चित्राच्या उदाहरणातून समजूया. यात आपण पेर व जगमध्ये किती अंतर आहे, द्राक्ष आणि पेरमधील अंतर, द्राक्ष आणि जगमधील अंतर समजून त्यानुसार ते कागदावर मार्क करून घेणार आहोत. आता आपण चित्रातील कोन म्हणजेच अँगलचं महत्त्व समजूया. यात आपण निरीक्षण करून पाहणार आहोत पेर कसा ठेवलाय, कोणत्या कोनात ठेवलाय, जगचा अँगल काय, द्राक्षांचा अँगल काय, हे सगळं समजून त्यानुसार आपण चित्र रेखाटणार आहोत. यात आपण त्या आकाराची लांबी समजून त्यानुसार चित्र मार्क करणार आहोत. उदाहरणार्थ यात पेर आहे तो आडवा ठेवला आहे. यात उभी लांबी किती आहे व आडवी रुंदी किती आहे, तसेच जगची लांबी किती आहे व आडवी रुंदी किती आहे, हे सगळं नीट निरीक्षण करून समजून घेऊन त्यानुसार चित्र रेखाटणार आहोत. आता ओव्हरलॅपिंग म्हणजेच आच्छादित आकार पाहणार आहोत. या स्थिर चित्रात एक जग आहे, त्यावर द्राक्षाचा घड आहे. यातील काही द्राक्ष ही जगवर लटकलेली आहेत. यात द्राक्षांनी जगवरील काही भाग आच्छादलेला म्हणजेच ओव्हरलॅप केलेला आहे. पेर हे जगच्या पुढे आहे म्हणजेच पेरने जगला आच्छादिले आहे. काही द्राक्ष जगच्या मागून दिसत आहेत. इथे जगने द्राक्षांना ओव्हरलॅप केला आहे. इथे आपण चित्रातील वस्तूंची योग्य जागा टिपण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे चित्र अचूक, प्रमाणबद्ध व वास्तववादी करण्यासाठी काही बारकावे किंवा तत्त्व पाहिले. यात आपण निरीक्षण करून वस्तूतील अंतर समजून घेणे, वस्तू कोणत्या अँगलवर ठेवल्यात ते आत्मसात करणे, एकमेकांच्या आकारमानाची तुलना करून प्रमाणबद्धता समजणे, पर्स्पेक्टिव्ह नजरेला समांतर की खालील किंवा वरील भागात वस्तू ठेवल्यात ते अचूक ओळखणे, कोणत्या वस्तू कोणत्या वस्तूला आच्छादतात म्हणजेच ओव्हरलॅप करतात ते नीट निरीक्षण करून रेखाटणे, वस्तूची योग्य लांबी व रुंदी ओळखणे, हे सगळ्याचं चित्र रेखाटण्यासाठी किती महत्त्व आहे ते समजून घेतलं. हे सगळं ऐकून तुम्हाला थोडं कठीण आणि क्लिष्ट वाटलं असेल. आपल्याला हे नक्की जमेल ना असा प्रश्न देखील पडला असेल. जरा थांबा. तुम्हाला जर हे मूलभूत तत्त्व आत्मसात करायचे असतील, यात प्रावीण्य मिळवायचं असेल, तर त्याकरिता माझ्याकडे काही आय ट्रेनिंग एक्झरसाइजेस आहेत.
त्याचा जर नियमितपणे रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं सराव केला तर चित्र अचूक व वास्तववादी घडू लागेल. विश्वास ठेवा, 1 महिना हा सराव करून पहा. तुम्हाला नक्की चित्रात सुधारणा दिसेल. तर पुढील भागात आपण पुन्हा भेटू. या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस कोणत्या त्या सविस्तर समजून घेऊया. या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेसची पूर्ण सिरीज घेऊन येत आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवर देखील विचारू शकता. धन्यवाद.